निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह सोसायटीला मोठा दिलासा देणारा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे। बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या 20 नोव्हेंबर 2025 च्या आदेशात सुधारणा करत मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने सीबीआय चौकशीला स्थगिती दिली आहे। आता या प्रकरणातील तपास नागपूर हायकोर्टाच्या देखरेखीखालील विशेष समिती करणार आहे। निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह सोसायटीने बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून मागणी केली होती की 29 जून 2023 रोजी पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी सोसायटीचा पक्ष ऐकला जावा आणि ते पत्र रद्द करावे। तर दुसरीकडे पुट्टेवार दाम्पत्याने दाखल केलेल्या 2 याचिकांमध्ये सोसायटीतील कथित अनियमितता आणि पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत प्रश्न उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती। संयुक्त सुनावणीनंतर हायकोर्टाने सोसायटीची याचिका फेटाळून इतर 2 याचिकांना आंशिक मान्यता देत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते। या निर्णयाविरोधात सोसायटीच्या महाव्यवस्थापिका नंदा बांते यांनी सुप्रीम कोर्टात आवाहन दिले होते। 1 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले। सीबीआयवर आधीच अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या तपासांचा भार आहे, त्यामुळे अतिरिक्त प्रकरणामुळे तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात असं न्यायालयाने स्पष्ट केलं। त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष समितीकडून करून घेणे अधिक योग्य असे न्यायालयाने म्हटले असून या समितीवर नागपूर खंडपीठ थेट देखरेख करणार आहे। प्रकरणात सोसायटीच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि विकास सिंग यांनी तर प्रतिवादींकडून वरिष्ठ विधिज्ञ श्याम मेहता, ॲडव्होकेट वरद किलोर आणि ॲडव्होकेट जिशान हक यांनी बाजू मांडली आहे। निर्मल उज्ज्वल सोसायटीचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आम्ही सीबीआय चौकशी विरोधात कोर्टात अपील केली होती। आम्ही 35 वर्षापासून सेवा देत आहोत। 5 ते 7 हजार लोक या संस्थेत काम करतात। त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह संस्थेवर अवलंबून आहे। संस्थेकडे डिपॉझिटपेक्षा अधिक संपत्ती असून निवेशकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहे। निर्णयामुळे निर्मल कोऑपरेटिव्हला तातडीचा दिलासा मिळाला असून पुढील तपास विशेष समितीमार्फत कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। काय आहे की असा कुठलाही घोटाळा किंवा काहीही झालेलं नाहीये। काही डिफॉल्टर लोकांनी काही माध्यमांना घेऊन अशी रील तयार केलेली आहे। आम्ही त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सायबर क्राईम मध्ये गुन्हा दाखल करणार आहोत आणि जे 1400 कोटी किंवा काय जे एकदम खोट्या बातम्या त्या देत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही आज पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्याच्यामध्ये सगळे सविस्तरपणे मांडणी केलेली आहे। डिपॉझिट 1600 कोटीचा आहे, तुम्ही असा दावा केलेला आहे आणि नेमकं ह्या 1400 कोटीचा घोटाळा का बरं कशामुळे करण्यात आला? खोटं हा जे म्हणते आहे एक कुठलं तरी चॅनल आहे युट्यूब किंवा काय असेल तर ते खोटं बोलतात आहे आणि आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा सुद्धा करणार आहोत आणि सायबर क्राईम मध्ये गुन्हा दाखल पण करणार आहोत। नेमकी सत्यता जर बघितली तर का बरं या पद्धतीचं तुमच्या विरोधात ही रील व्हायरल करण्यात आली असं मला माहित नाही आहे, पण आता ते भेटले पण नाही मला आणि त्यांनी विचारपूस पण केलेली नाहीये। आम्ही त्यांनी जर विचारलं असतं तर आम्ही सविस्तरपणे त्यांना सगळं सांगितलेलं असतं। गेल्या 7 दिवसात काहीतरी अमाऊंट जी आहे जवळपास 70 ते 75 करोड रुपये मायनस करण्यात आले, म्हणजे विड्रॉल करण्यात आले। हे खोटं आहे, म्हणून तर तुम्हाला सांगतोय की असं काही नाही आहे आणि जे लोक थोडे पॅनिक झालेले आहेत त्यांना आम्ही पैसे पण परत देतोय आणि माझं म्हणणं आहे ठेवीदारांना माझं रिक्वेस्ट आहे की थोडे दिवस थांबा, तुमचं दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं दिसेल। आम्ही कुठल्याही इन्क्वायरीला सामोर जाण्याची आमची तयारी आहे। मुळात त्यांनी जे म्हटलेले आहे की याची सीबीआयच्या इन्क्वायरीचं, तर माननीय सुप्रीम कोर्टाने सीबीआयची इन्क्वायरी न करता स्थानिक समितीकडून करावी असं हे केलेलं आहे। ज्या युट्यूबवरनी ही रील व्हायरल केलेली आहे त्याला तुम्ही काय म्हणाल? नाही, आम्ही त्यांना सायबर क्राईम मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं आम्ही करणार आहोत आणि त्याच्यावर मानहानीचा दावा पण 100 कोटीचा आम्ही करणार आहोत। ठेवीदारांना काय आश्वासन? ठेवीदारांनी बिलकुल घाबरून जाऊ नये, आम्ही त्यांच्या खंबीर पाठीशी उभे आहोत आणि संस्थेची आर्थिक स्थिती फार सबळ आहे आणि संस्थेजवळ डिपॉझिटपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यामुळं त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही।